आता येशे करू दोघा धरून या मारू, दोघा धरून या मारू, दोघा धरून या मारू. आता
आता आईशे करू दोघा धरोनिया मारू मग हे टाकतील खोडी तोंडी लागली ते गोडी कोंडू घरामध्ये न बोलोनी जागो बुद्धी मग हे टाकतील खोडी तोंडी लागली ते गोडी बोलवितो देवा तुका गडियाचा मेळावा मग हे टाकतील खोडी तोंडी लागली ते गोडी माझी वाणी तुझे वरणी गुण आता आईशे करू दोघा धरोनिया मारू मग हे टाकतील खोडी तोंडी लागली ते गोडी. संत श्री श्रेष्ठ तुकोबारा प्रस्तुत अभंगाचा भगवान परमात्म्याचा 8वा अवतार कृष्ण अवतार आणि या अवतारामध्ये गवळणीचे जो संवाद आहे गवळणीचा गवळणी बरोबरचा जो अनुवाद आहे तुकोबारा गवळणी करत असलेला संवाद आपल्या पुढे मांडतात आणि तो मांडत असताना गवळणीचा नेमकं बोलणं कशा संबंधी चालू आहे गवळणी नेमकं कोणतं नियोजन करत आहे कशा संबंधी नियोजन करत आहेत या सगळ्यांचा अंतर्भाव तुकोबारा या अभंगातून प्रकट करतात. गवळणीची भाषा आहे गवळणी त्रस्त झालेल्या भगवंताची जी चोरीचं कारस्थान चालू आहे ते कुठंतरी थांबावं याकरता सगळ्या गवळणींनी एकत्र यावं आणि त्या गवळणी भगवंताला पकडण्यासाठी चोरी थांबावं यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यांचे चाललेले प्रयत्न त्यांचं चाललेलं नियोजन त्यांचा चाललेला संवाद तुकोबारा आपल्या पुढे मांडतात. पण थोडी अडचण अशी येते महाराज संवाद मांडतात खरं पण हा संवाद किंवा गवळणीचं नियोजन हे गवळणीने केलं कधी
द्वापार युगामध्ये. आणि तुकोबराय आपल्या पुढे मांडतात कधी, जवळजवळ कलियुगामध्ये, म्हणजे एक युगाचा अंतर. आणि असं असताना तुकोबराय जो अनुवाद मांडतात, शंका निर्माण होते की तो अनुवाद तुकोबराय अनुभवण्याकरता तिथं उपस्थित होते का. कारण संत महात्म्यांचं ब्रीद जर आपण पाहिलं तर आपल्या पुढे अनुभवाचं गाठोडं ठेवत असताना, आपल्या पुढे एखादी गोष्ट मांडत असताना संत महात्मे कधी कोणाकडून ऐकलेली गोष्ट आपल्या पुढे मांडली आहे असं नाही, किंवा कुठंतरी वाचलेलं आहे म्हणून आपल्या पुढे मांडलंय असंही नाही. आपल्या पुढं जे जे शब्द संत महात्म्यांनी मांडलेले ठेवलेले, तुकोबरायची भाषा हे कुठेही ऐकून किंवा कुणी सांगून नाही, आम्ही जे अनुभव स्वतः घेतलेले आहेत तेच जगतासमोर मांडतो. अनुभवे आले अंगा ते या जगा देतशे. जे जगाला आम्ही देतो ते अनुभव आम्ही स्वतः घेतलेले. एवढंच काय, हे मांडण्याचं कारण सुद्धा तुकोबराय सांगतात. हे अनुभव आम्ही मांडतो कशा करता, त्यातून आमचं स्वहित होणारे असं नाही. आपण स्वहिताकडून जर अहिताकडे चाललो असेल तर आपण स्वहिताकडे यावं, अपंथ सोडावा, पंथ हाती धरावा, याच तळमळीनं संत महात्मे अनुभव सांगतात. आणि हे अनुभव सांगत असताना तुकोबरायांची छाती ठोकपणे भाषा आहे की आम्ही जे अनुभव सांगितलेले आहेत जगतासमोर, तो मांडण्याचा उद्देश नेमका काय आहे, आणि जे आम्ही मांडतो ते ऐकू नाही, मग आम्ही स्वतः अंगी आधी बांधलेलं मग जगतासमोर प्रकटन केलेलं आहे, असे ऐक्यू आम्ही मांडलेले नाहीत. शेवितो आरस वाटेतो
वाटितो अनिका, आम्ही आधी सेवन करतो मग जगतासमोर मांडतो. ही तुकोबरायांची भाषा आहे. इथं जर अनुवाद पाहिला तर जवळजवळ एक युगाचा अंतर. मग अंतःकरणात सहज शंका येऊ शकते, तुकोबराय आदी महात्मे जर अनुभवलेलेच मांडत असतील तर तुकोबराय त्यावेळेस तिथं हा अनुभव घेण्याकरता उपस्थित होते का? तर तुकोबराय उपस्थित होते. तुकोबराय शेवट याचं स्वतः कारण सांगतात मांडण्याचं. तुकोबराय तिथं प्रत्यक्ष उपस्थित आहेत. कारण अवतार लीला जर पाहिली तर संत महात्मे एक स्वइच्छेनं अवताराला येतात आणि दुसरं भगवंताबरोबर. स्वइच्छेनं महात्मे कधी कधी आपण होऊन अवतार धारण करतात. त्या पाठीमागं अनेक कारणं आहेत. देव जसं धर्मस्थापना धर्मरक्षणार्थ दृष्टांच्या संहाराकरता अवतार धारण करतो, तसं संत महात्मे हे धर्माच्या पालनाकरता धर्म वाढवण्याकरता आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या करता आपल्या दुःख निवारणाकरता आपण अधोगतीला चाललो आहोत तर ते न पाहत्यामुळं तळमळ आपल्याबद्दल अंतःकरणात असल्यामुळं संत महात्मे आपल्यासाठी स्वइच्छेनं अवतार धारण करतात. कारण संत महात्म्यांना आपल्यासारखं येण्या जाण्याचं बंधन नाही. संत महात्मे अंतःकरणात वाटलं आवश्यकता आहे अवतार धारण करतात. जेव्हा कृतकार्य संपेल तेव्हा अवतार आपला संपवतात. परत गरज पडली परत अवतीर्ण होतात. त्या तुकोबरायांची भाषा आहे की आम्हाला येण्या जाण्याचं बंधन नाही. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आलो आलो कोणाची ताकद आहे? जे बंधनात नाही त्यांनी आलो म्हणावं. आपल्याला सगळंच बंधन आहे. आत्ता नरदेह आहे, उद्या गेल्यानंतर भेटेल का सांगता येत नाही. बर कधी जाईल आपला फुगा फुटेल हेही सांगता येत नाही. संत महात्म्यांचं तसं नाही. येणंही त्यांच्या हातात आहे आणि जाणंही त्यांच्याच हातात आहे. म्हणून आलो स्वइच्छेनं महात्मे येतात आणि भगवान परमात्मा बरोबर संत महात्म्यांना यावंच लागतं. देव जेव्हा जेव्हा अवतीर्ण झालेला आहे तेव्हा तेव्हा आपल्या भक्तांना घेतल्याशिवाय देव अवतीर्ण होत नाही. तुकोबराय हे प्रकटन करतात. आम्ही देवाच्या प्रत्येक अवतारामध्ये बरोबर आहे. प्रत्येक अवतारात. मग देव कोणत्याही स्वरूपात येऊ द्या, अंश अवतारात येऊ द्या, अंशांश येऊ द्या, पूर्ण येऊ द्या, पूर्णतम येऊ द्या, कला येऊ द्या, आवेश असू द्या, कोणत्याही अवतारामध्ये देव इथं आला म्हटलं की आम्ही देवाबरोबर आहोतच. देवाबरोबर प्रत्यक्ष रूपानं आम्ही आहोत. तुका म्हणे गात देव नामे, जातो येतो आम्ही देवाचे सांगाते, जातो येतो आम्ही देवाचे सांगाते. तुका म्हणे गात देव नामे, जातो येतो आम्ही देवाचे सांगाते. देवाच्या संगतीत आम्ही अखंड आहे. देव आला म्हटलं की आम्ही आलो. तर मग तुकोबराय तिथं उपस्थित नाही असं चिंतन करायचं कारण नाही. तुकोबराय तिथं उपस्थित आहे. गोपाळ या रूपानं तुकोबराय तिथं आहेतच. आणि जो संवाद गवळणी करत आहेत तुकोबराय तो संवाद आपल्या पुढे मांडतात. पण ते संवाद मांडत असताना तुकोबराय गवळणीचा असणारा अप्रत्यक्षपणे अधिकार मांडतात. सामान्य अधिकाराच्या गवळणीने त्या गवळणीचा अधिकार किती श्रेष्ठ आहे, कोणत्या पातळीवर श्रेष्ठत्वाच्या गवळणी गेलेल्या आहेत तुकोबराय अगदी सहज पद्धतीनं गवळणीचा अधिकार सांगतात. गवळणी ज्यांना दोघांना पकडण्याची भाषा करत आहेत
ते दोघं जर पात्र लक्षात घेतली तर एक प्रत्यक्ष भगवान परमात्मा. गवळणी पकडण्याची कोणाची भाषा करतात? कृष्णाला, देवाला. आता देवाला पकडण्याची भाषा जर गवळणी करत असतील तर गवळणीला देव प्राप्त आहे का अप्राप्त आहे? त्या प्राप्तीशिवाय पकडण्याची भाषा करता येत नाही. प्राप्त आहे म्हणूनच पकडण्याची भाषा आहे. आणि भगवंताची प्राप्ती करणं हे फार कठीण सांगितलं गेलेलं आहे. अनेक साधना जरी केल्या, तपादी साधना, जपादी साधना, योगादी साधना जरी अखंड केल्या तरी भगवान परमात्मा प्राप्त होईलच, त्यांना भगवान परमात्मा भेटेलच याची शाश्वती नाही. अनेक साधना केलेल्या त्यात देव त्यांच्या स्वप्नातही गेलेले नाहीत. स्वप्नात अनेक साधना करून थकलेले. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साधनी, हे देखिला साधनी तर थोड्या वेळ बाजूला ठेवलं तर योगिया दुर्लभ, योग्यांना देखील योग करून दुर्लभ असणारा भगवान परमात्म्याची प्राप्ती सोपी नाही. तुकोबराची एका ठिकाणी भाषा आहे. आपण आता इह लोकात आहोत, इकडं तिकडं फिरताना आत्ता आपण दगडाचे पर्वत पाहतो, पण तुकोबराची भाषा आहे, असे दगडाचे पर्वत सोन्याचे सुद्धा होतील पण देव प्राप्त होणार नाही. आता दगडाचे पर्वत सोन्याचे करणं सोपं आहे का? आपल्या इह लोकात एक कल्पतरू नाही, पण महाराजांची भाषा आहे, इथं कल्पतरूच्या बागाच्या बागा येतील पण देव प्राप्त होण्याची जर भाषा करत असाल तर ती मात्र दुर्लभ, अखंड दुर्लभ. परित्या विठोबाचे दुर्लभ ते पाय, ते हे उपाय नपवती. भगवान परमात्म्याची प्राप्ती सोपी नाही, पण असा अप्राप्त असणारा भगवान परमात्मा, दुर्लभ असणारा भगवान परमात्मा गवळणी पकडण्याची भाषा करत असतील तर देव त्यांना प्राप्त आहे. पण याच्याही पुढे तुकोबराय अधिकार सांगतात, एखाद्या वेळेस भगवान परमात्म्याची प्राप्ती सुलभ आहे. देव एखाद्या वेळेस प्राप्त होईल, पण देव प्राप्त झाला म्हणून संत महात्मे भेटतीलच असं नाही. त्या संतांची भेट, संतांची प्राप्ती त्यापेक्षा दुर्लभ सांगितली गेली. देव प्राप्त करणं सोपं आहे. देव प्राप्त सायासाने एक वेळ होईल, पण अखंड सायास जरी केले, कितीही प्रयत्न केले तरी संत महात्मे कृपा करतील, संत महात्मे भेटतील याची शाश्वती नाही. तुकोबराय गवळणीचा अधिकार मी एवढ्या करता म्हटलं, ज्या गवळणी दोघांना पकडण्याची भाषा करतात त्यातले एक आहे भगवंत, दुसरा आहे तुकोबराय म्हणजे संत. देव आणि संत यांना एकत्रित पकडण्याची भाषा जर गवळणी करीत असतील तर त्यांचा अधिकार किती असेल याचं चिंतन करा. सामान्य नाही का एकाला पकडणं दुर्लभ आहे, इथं गवळणी तर दोघांना पकडण्याची भाषा करत आहेत. का पकडायचंय त्याचं कारण असं, भगवान परमात्म्याने सगळ्या सवंगड्यांना एकत्रित करावं, सगळ्या सवंगड्यांना. आता देवाचं असं आहे, भगवान परमात्मा अवतीर्ण होतो, जरी कारण दाखवली अनेक, तरी महत्वाचं कारण आहे म्हणजे आपल्या भक्ता करता भगवान परमात्मा अवतीर्ण होतो, बाकी कुणा करता नाही. धर्मस्थापना, ग्लानी आलेली धर्माला काढणं, दृष्टाचा संहार, हे सगळं कारण पुढे दाखवण्याकरता. पण भगवान परमात्मा अवतीर्ण होण्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्याकरता, आपल्या भक्ताचं ऋण फेडण्याकरता तो भगवान परमात्मा अवतार धारण करतो. गोकुळातही येणं त्याच करताय, दुसरं कारण नाही. कंसाचं वध, दृष्टाचा संहार, धर्माची स्थापना हे दाखवण्यासाठी जरी देवानं पुढे केलं असलं तरी तुकोबराय आद्य कारण सांगतात. देव इथपर्यंत आला कोणासाठी, बाकीच्यांसाठी जरी गौण असलं तरी तुकोबराय सांगतात देवाचं येणं फक्त आमच्या करता. का? भगवान परमात्मा ऋणासाठी बांधलेला आहे, त्यासाठी तो अवतार धारण करायला सुद्धा माग पुढं पाहत नाही, अवतार धारण करतो. प्रसन्न ऋण फेडावया अवतार केला, ऋण फेडावया अवतार केला.
परमात्मा अवतार धारण करतो आपल्या भक्ताकरता, इच्छा पूर्ण करण्याकरता. भक्तिऋण जे झालेलं आहे ते भक्तिऋण कमी करण्याकरता भगवान परमात्मा वेळोवेळी अवतीर्ण झालेला आहे. याही अवतार भक्ता करता. आणि ज्या ज्या घरी भक्त अवतीर्ण झालेले, मागच्या अवताराचं सेवाऋण भक्तांवरच देवावर आहेच. त्या अवताराच्या सेवा ऋणातून मुक्त होण्याकरता ज्या ज्या घरी भक्त अवतीर्ण झालेले, देवानं काय करावं, आपल्या भक्ताला सगळं प्राप्त व्हावं, कशाचीही कमतरता पडू नये याकरता ज्या ज्या घरी म्हणून भक्त अवतीर्ण झाले त्या त्या घरातलं सगळं दारिद्र्य हरण करावं. आणि प्रत्यक्ष लक्ष्मी मातेला सांगावं की या घरात जाऊन वास्तव्य कर, का माझा भक्त तिथं आहे. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. दैन्य दारिद्र्य गेलं, घरोघरी लक्ष्मी नांदू लागली. कशा करता देवानं करावं, एकच, आपल्या भक्ताला कमी पडता कामा नये. पण जेव्हा प्रत्यक्ष भगवान परमात्मा आणि गोपाळांची भेट झाली, देवानं जेव्हा सगळ्या गोपाळांकडे पाहिलं, तेव्हा मात्र देवाला वाटावं की आपण सगळं सुलभ गोकुळात दिलेलं आहे, दारिद्र्य घालवलेलं आहे, गोपाळांना काही कमी पडता कामा नाही अशी सोय केलेली आहे. मग सगळे गोपाळ जरा दष्टपुष्ट असतील पैलवान अंगानं, का काही कमी नाही ना, खायला काही कमी नाही. पण देवानं जेव्हा प्रत्यक्ष गोपाळांना पाहिलं तेव्हा परिस्थिती उलटी दिसली. गोपाळ अंगानं मोठे नाहीत, मग सगळे गोपाळ काडीचे पैलवान, कुपोषित बाळ असल्यासारखं. देवानं विचारावं, का हो गोपाळ, का अवस्था अशी, तुमच्या घरी काही लोणी तूप दही असे पदार्थ बनत नाहीत का, का अवस्था अशी आहे. आता सगळे गोपाळ, जवळजवळ 9 लक्ष गोपाळ, सगळ्या गोपाळांना अडचण वाटू लागली. का, आपण खरं देवाला सांगावला जावं तर आपण एक नाही, जवळजवळ 9 लक्ष गोपाळ आहेत. गावातले सगळे गोपाळ इथं आहेत. मग त्यांच्या पुढं आपल्या घरातलं हे बाहेर आणणं, 4 भिंतीतलं बाहेर काढणं, हे गावात बोबाटा झाल्याशिवाय राहणार नाही. बरं, न सांगावं, लपवायचा प्रयत्न करावा, तर भगवंताचा स्वभाव असा आहे की जे आपण आधी लपवायला जातो ते त्याला आधी कळतं. का, देवाला सांगावं लागत नाही अंतःकरणात लावा, का देव ओळखतो. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, देवाला सांगावं लागत नाही. मग नाईलाज झाला, लपवावं तरी अडचण, सांगावं तरी अडचण. पण नाईलाजानं सगळे गोपाळ सांगू लागले, देवा तू मोठ्या घरचा आहे, तुला लोणी वगैरे सगळं भेटत असेल, पण आम्हाला जर विचारशील, आमच्या घरी लोणी तूप वगैरे बनतं, मग अडचण काय. अडचण अशी आहे, आमचे माता पिता हे आम्हाला लोणी तूप खायला देत नाही, मग ते सगळं घेतात आणि मथुरेच्या बाजारात नेऊन विकतात. आणि आमच्या नशिबी फुळूक ताकाचं पाणी, आणि तेच ताकाचं पाणी पिऊन पिऊन आमची अवस्था अशी. मग देवानं सांगावं, हरकत नाही, जर आपल्याला हक्काचं भेटत नसेल तर देवाने युक्ती सांगावी, आपल्याला या गोकुळामध्ये चोऱ्या करायच्या, चोरी करायची. का, हक्काचं भेटत नसेल तर मात्र आपलं असणारं आपण मिळवण्याकरता मागून जर आपल्याला भेटत नसेल तर मग आपण आपलं प्राप्त केल्याशिवाय राहायचं नाही. सगळे गोपाळ विचार सुरुवात केली, देवा मिळवायचंय, आम्ही मागून आम्हाला देत नाही. अरे मागून सोड, आम्ही जरी रडलो तरी आम्हाला मिळत नाही, आणि तू मात्र खाऊ घालण्याची भाषा करतोय. देवानं सांगावं, मागायला आता जायचंच नाही, का मागून आपण थकलेलो आहे. मग आता आपण अट्टाहासानं मिळवायचं. त्यासाठी काय करायचं, सगळ्या गोपाळांना देवाने सांगावं, आजपासून आतापासून आपण तयारीला लागायचं. कोणत्या तयारीला, देवाने सगळ्या गोपाळांना सांगावं, आजपासून आपण चोरीला लागायचं. जाऊ चोरू लोणी,
चला वेळू लाविला धोनी काय करता गडे हो देव बोलू लागले काही नाही. आजपासून आपण लोणी चोरीला लागायची, चोरी करायची. या गोकुळात चोरी करावं भगवान परमात्म्याने सांगावं. गोपाळ विचारू लागले देवा चोरी करायची गोष्ट खरी कधी करायची. देवानं समय सांगावा. आज घेऊ चंद्रधनी. चंद्र असं म्हणतात असताना आपण चोरीला लागायचं. चंद्र असताना म्हणजे रात्रीच्या समयी आपण चोरी करायची. वेळ दडवायचा नाही. कधीपासून लागायचंय देवाची भाषा आत्तापासूनच तयारीला लागायचंय. आत्तापासून. सगळे गोपाळ म्हणू लागले देवा चोरी करून खायला घालायचं पण आपली संख्या कमी नाही. 9 लक्ष गोपाळ आहेत. मग एवढं पुरेल असं लोणी भेटेल का. जर आपण चोरीला गेलो एखाद्या ठिकाणी 10 किलोच लोणी भेटलं तर काय करायचं. 9 लक्ष गोपाळामध्ये तेवढं पुरणार आहे का. एक एक घास तर येतील का वाट्याला. देव म्हणू लागले त्याची काळजी करायची गरज नाही. मी कृष्ण तुम्हाला शब्द देतो. देवाची भाषा गोपाळांना अशी आहे की तुम्ही भेण्याचं कारण नाही. मग खाण्याबद्दल जर असेल, खाण्याबद्दल जर विचारत असाल तर तुम्हाला गोपाळांना कमी पडेल अशी सोय ठेवणार नाही. मग जोपर्यंत तुमचं पोट भरत नाही तोपर्यंत खाऊ घालण्याची जबाबदारी माझी. देव सांगू लागले. नुसतं पोट भर देतो नाही. मग तो खूप भरायची भाषा आहे. देवाचा अनुवाद आहे. देव आम्हाला सांगू लागला की जोपर्यंत तुम्हाला कंटाळा येत नाही तोपर्यंत खाऊ घालण्याची जबाबदारी माझी. ही देवाची भाषा आहे. आजी देतो पोट भरले, आजी देतो Oh
नका का पोटभर खाऊ घालण्याची जबाबदारी माझी. देवानं गोकुळामध्ये चोरीचं सत्र चालू करावं. नुसती चोरी नाही, त्या चोरी बरोबर अनेक खोड्या देवानं कराव्या आणि त्या सगळ्या खोड्याला गवळणीनं मात्र त्रस्त व्हावं. सगळ्या गवळणीला कळलं चोरी कोण करतोय, पण नुसतं चोरी कोण करतोय कळून उपयोग नाही. ती चोरी थांबवण्याकरता कोणीतरी प्रयत्न केला पाहिजे. देवाची खोडी थांबवावी, देवाची चोरी थांबवावी याकरता सगळ्या गवळणी एका ठिकाणी जमा झाल्या आणि त्या सगळ्या गवळणी देवाची खोडी थांबवण्याकरता नियोजन करू लागल्या. प्रत्येक गवळणीनं उठावं, स्वतःचं नियोजन सांगावं, आपापलं नियोजन मांडावं. सगळ्या गवळणीचं सगळं ऐकून झाल्यानंतर एक गवळण उठावी, तिनं सांगावं आतापर्यंत झालेलं नियोजन मी ऐकलेले, पण यानं देव आपला हाता येणार नाही. खोडी जर थांबवायचे, चोरी जर थांबवायचे तर देव आधी हाता आले पाहिजे. देव हाताला आल्याशिवाय आपल्याला काही जमणार नाही. आणि देवाला पकडण्यासाठी जे नियोजन आहे, जे आपल्याला करावं लागलेलं आहे, ते मला चांगली कल्पना आहे का मला याचा पूर्व अनुभव आहे का नेमकं काय करावं हे मी तुम्हाला सांगते, नीट ऐका. ती गवळण सगळ्यांना गवळणीला शांत करून आपण केलेलं नियोजन नेमकं काय करायचंय अट्टाहासानं मांडू लागले. आता आईशे करू दोघा धरोनिया मारू. ती गवळण म्हणू लागली एक ऐका, आता आपण असं करायचं. आता म्हणजे आता हा शब्द फार गंमतशीर आहे बघ. आता हा शब्द तिन्ही काळ दर्शवतो. मराठी व्याकरणामध्ये काही शब्द असे जे भूतकाळ दर्शवतात, काही शब्द हे चालू स्थिती दर्शवतात आणि काही पुढील येणारा भविष्यकाळ दर्शवतात. पण आता हा शब्दाचं नियोजन असं आहे, आता हा शब्द वापरला की आता हा शब्द मागची पूर्व पिटणी सांगतो, पुढं काय करायचंय तेही सांगतो, वर्तमानात कसं वागायचंय तेही सांगतो. आता शब्द गवळणी जे वापरते ते आता म्हणजे मागही पकडण्याचं नियोजन केलेलं आहे. देवाला पकडण्याचं अनेक वेळा अनेक भक्तांनी अनेक साधकांनी नियोजन केलेलं आहे, पण तो भगवान परमात्मा हाती आला नाही. मग आता मात्र मागचं सगळं सोडून आता मात्र कंबर आपल्याला कसायची आणि देवाला पकडण्यासाठी एक करायचंय. आईशे करू काय करायचंय. ती गवळण म्हणू लागली हे बघा नुसतं पकडून चालणार नाही. मग ती गवळण म्हणू लागली दोघा धरून या मार. तर दोघांना मारायचं. आता एक भगवान परमात्मा कळला, दुसरं कोण त्याचा पुढं आपल्याला भाग कळेल. दोन कुणाला पकडायचं, एक भगवंताला तर पकडायचं. मारू म्हटल्याबरोबर काही गवळणीचं अंतःकरण मवाळ झालं. त्या गवळणी म्हणू लागल्या अगं मारायचंय कशाला, त्यांना पकडू समज देऊ आणि सोडून देऊ, पण लहान लहान मुलं आहेत त्यांना मारायची काय आवश्यकता. ती गवळण म्हणू लागली तसं नाही चालत. जर आपण नुसतं धरून सोडून दिलं तर गवळण म्हणू लागली मग मात्र पुन्हा आपल्याला पश्चातापाशिवाय दुसरं काही होणार नाही. का यांना जी चोरी पहिल्यापासून करायचं ध्यान लागलेलं आहे त्या चोरीचं गवळणी म्हणू लागले आता चटक मध्ये रूपांतर झालंय. आणि एखाद्या व्यसनाची एखाद्या गोष्टीची जर चटक माणसाला लागली तर सहजासहजी ती चटक सुटत नाही. ते केल्याशिवाय तो व्यक्ती राहूच शकत नाही. का चटक फार अवघड असतं. व्यसन लागणं वेगळं आणि त्या व्यसनाचं रूपांतर चटकेमध्ये होणं वेगळं. का सहजासहजी चटक शांत बसू देत नाही. तुम्ही बारीक निरीक्षण करा. एखादा व्यक्तीला तंबाखूचं व्यसन असेल आणि भजना कीर्तनामध्ये असा व्यक्ती जर बसला तर इथं खाता येत नाही, अडचण होते. मग हे व्यक्ती पण फार हुशार असतात. अशा ठिकाणी बसतात की जेणेकरून कुणाचं लक्ष जाऊ दे. का जागा असताना पुढं जागा असताना माग मंडपाच्या बसायचं काय कारण आहे, तेच एक कारण आहे. का पुढं बसलं की खाता येत नाही, माग बसल्यावर लपवून खाता येतं. चटक फार अवघड आहे. ती गवळण म्हणू लागली यांना चटक लागली. मग
जोपर्यंत आपण मार देणार नाही तोपर्यंत त्यांची ही लागलेली खोडी लागलेली चटक जाणार नाही. आपण नुसतं पकडलं सोडून दिलं तर मात्र पुन्हा एकदा पकडल्याबरोबर दुसऱ्यांदा पकडायचं म्हटलं तर मग मात्र ते कधी हाताला येणार नाही. तेव्हा संधी पहिल्यांदा आहे. मग नुसता दम देऊन चालणार नाही, मग मारावं लागेल. बर मारावं लागेल ठीक आहे, मग मारल्यानंतर काय होईल ते गवळण सांगू लागली. मग मात्र आपल्याला पाहिजे तो परिणाम भेटेल. मग हे टाकतील खोडी तोंडी लागल इथे गोडी. जी गोडी यांना तोंडाला लागलेली आहे नवनीताची, ती गोडी जर काढायची असेल तर मग मारावं लागेल. आणि परिणाम काय होईल, मग खोडी त्यांनी टाकून देतील. पण आता देवाला पकडणं एवढं सोपं आहे का? आपण प्रस्तावनेत बघून आलेलो आहे, देव सहजासहजी हाताला येणार नाही. ते गवळण कसं पकडावं हे सांगू लागले. गवळण हुशार होती. ती गवळण सांगू लागली, या आधी मी देवाला पकडण्याचं नियोजन केलेलं आहे, पण हा बाबा कधीही हाताला आला नाही. एके दिवशी मी प्रयत्न केलेला आहे. आम्ही 4-5 जणी लपून बसलेलो होतो. नवनीत समोर अंगणात ठेवलं का हा बाबा येईल, नवनीत खाईल. नवनीत खात असताना आपण याला पकडू या नियोजनानं बरोबर अंगणाच्या मध्यभागी आम्ही डेरे ठेवले होते नवनीतानं भरलेले. मग देव यावा, कृष्ण ते खाण्याकरता यावा आणि आपण ते खात असताना त्याला पकडावं याकरता आम्ही ध्यान धरून लपून बसलेलो. कधी येतोय आणि कधी पकडतो. पण देव असा चतुर, यानं आला कधी गेला कधी हेच आम्हाला कळलं नाही. का ती सांगू लागली, आतापर्यंत देव आमच्या हाती लागला नाही. त्याचं कारणच एक होतं, कसं पकडावं हेच आम्हाला ज्ञात नव्हतं. का जे करू नये ते आम्ही करत होतो. का एकमेकांना आम्ही बडबडून सांगायचो की याला पकडायचंय, याला पकडायचंय, असं करायचंय, तसं करायचंय. ती गवळण म्हणू लागली, खबरदार, आपल्यातच आत्ताच काय असेल ते बोलावं, मग नंतर मात्र याविषयी बोलायचं नाही. कसं पकडावं, तो घरात गेल्याबरोबर त्याला पकडायला आपण जायचं नाही, मग ते घरच बंद करून ठेवायचं म्हणजे तो हाती. कोंडो घरामध्ये न बोलवणे जागो बुद्धी. बोलायचं नाही. का थोडा परमार्थिक अन्वय जर घेतला तर गवळणी ज्या संवाद करत आहेत ते लौकिक घर सोडा. 4 भिंतीचा दरवाजा असलेलं घर या अन्वय गवळणी बोलत नाहीत. मग त्यांचा अन्वय असा आहे, आपल्या देहरूपी घरामध्ये जो भगवान परमात्मा आहे त्याला कोंडायचा आहे. का त्याला बाहेर पडण्याच्या अनेक वाटा आहेत. पहिली वाट आहे जे स्पष्ट गवळणी बोलतात की बोलायचं नाही. का आपण सेवा केली, आपण त्याच्याबद्दल कार्य केलं, जर ते आपण बोललो तर त्याचं फलित आपल्याला मिळणार नाही. साधा नियम आहे. आम्ही जो परमार्थ करतो त्या परमार्थाची वाच्यता कुठं करू नये, त्या सेवेची कुठं वाच्यता करू नये. आणि आमचा आनंद असा आहे की आम्ही सेवा करून आल्यानंतर, देवदर्शन घेऊन आल्यानंतर, चुकून माकून तीर्थयात्रा केल्यानंतर जाण्याआधी एवढं बोलत नाही, पण जाऊन आल्यावर मात्र दुपटीनं जगाला सांगत बसतो. फलित राहत नाही. तो खूप गवळणी म्हणतात बोलूच नाही. का जर आपण बोललो तर तो कधीच हाताला येणार नाही. त्यामुळं बोलायचं नाही, पण बुद्धी जागृत ठेवायची. न बोलोनी जागो बुद्धी. का बुद्धीचं काय कार्य आहे? बुद्धी जर आपण जागृत ठेवली नाही, तत्पर बुद्धीला ठेवलं नाही तर बुद्धीचा असा गुण आहे, बुद्धीमध्ये पहिल्यांदा संशय कुठं निर्माण होत असेल तर बुद्धीमध्ये. आणि संशय जर निर्माण झाला आणि त्या संशयाला आम्ही धरायला गेलो तर परिणाम असा होतो, देव दुरावतो. तो खूप बरा आहे. याचा सारांश सूक्ष्म पद्धतीनं मांडतात. अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग, धरू जाता संग तव तो होतो बाधक होतो. का संग धरायला गेल्यानं, का संशय आला की देव राहत नाही, देव हाती येत नाही. त्या गवळणी म्हणू लागला, एक काम करायचं, एक तर बोलायचं नाही आणि दुसरं बुद्धी तत्पर ठेवायची. संशय संभ्रम बुद्धीमध्ये सुरू द्यायचा नाही तर तो हाता येईल.
पण सगळ्या गवळणी त्याचे नियोजन ऐकलं, सगळ्यांनी सांगितलं हरकत नाही. पण एक गवळण उभा राहिली, ती म्हणू लागली अगं सगळं सखे ठीक आहे, आपण देवाला पकडू हे गोष्ट खरी आहे, पण तुझे म्हणते दोघा धरून या मारू, दोघा धरून या मारू, एक देव कळला पण दुसरा कोण आहे. ती गवळण म्हणू लागली दुसरा तुका आहे. काही गवळणी म्हणू लागले तुकाला काय मारायचंय, काय गरीब पोरग आहे, तो काय करतोय. ती गवळण म्हणू लागली सगळा कारभारी तुकाच आहे. का देव काय करत नाही, देवाची ताकदही नाही. मग देवाला हाताला धरून आणणारा, देवाला बोलवणारा दुसरा कुणी नाही, हा बहादर तुका आहे. बोलवितो देवा टाकतील खोडी, तोंडी लागली ते गोडी विठ्ठल. म्हणती नंदाची पोरे आधी चोरी केली खरी, आज चोर सापडलाय, सामान्य नाही, याच गावचा आहे, कुणाचं आहे, नंदाचं पोरग. पण असा आहे, तो काळ असा होता की त्या काळामध्ये नंद म्हणजे सामान्य नाहीत, नंद म्हणजे गावचे पाटील. आणि त्या काळात पाटलाला एवढा मान असायचा, एवढा मान असायचा की एखाद्या झाडावर जर पाटलाची नजर वाईट गेली तर ते झाड करपून जरी गेलं तरी कोणी पाणी टाकत नव्हतं, एवढा मान होता. आत्ता हल्ली पाटलालाच कोण पाणी टाकत नाही, त्याचा भाग वेगळा. त्यावेळी होतं कोण पाटलाला म्हणावं तुझं कार्ट चोऱ्या करताय, कुणी सांगा बरं. एक दोघं जाऊन भागणार नाही तर आपण एकटं जाऊन तक्रार करावी, परिणाम होणार नाही. मग बहुसंख्या पाहिजे, एकट्यानं जाऊन भागणार नाही. मग त्या गवळणीनं काय करावं, ज्या गोकुळामध्ये भगवंताच्या कारस्थानाला थकलेल्या गवळणी, त्या सगळ्या गवळणीला एकत्र करावं आणि त्या सगळ्या गवळणींना घेऊन त्या गवळणीचा मोर्चा निघाला. कुठं, आपल्यासारखं तलाठी कार्यालयात, जिल्हाधिकारी कार्यालयात. त्या गवळणीचा मोर्चा निघाला नेट नंदराजाच्या वाड्याकडे. मिळून यावं घ्या गवळणी आल्या
एकदा राजाच्या वाड्याकडे. आत वाड्यात आल्याबरोबर समोर यशोदा माता, मांडीवर असणारा कृष्ण पाहिल्याबरोबर, देवाला पाहिल्याबरोबर त्या सगळ्या गवळणीचा राग अनावर झाला. आणि त्या रागाच्या भरात गवळणी यशोदे मातेला बोलू लागली, अगं यशोदे, एवढा नवस तापास करून, एवढा देवदेव करून, एवढ्या म्हातारपणी व्यालीस, ती तर चांगलं व्यालीस का? आता व्यालीस शब्द कुणाला असतो? जनावरांना असतो की माणसांना असतो का? आपल्याला कधी कोण असं म्हटलंय का, महाराज घ्या पेढे, का आमची बायको व्याली म्हणून? का जनावरांना शब्द. बर रागाच्या भरात त्या गवळणी म्हटला देखील, काय व्याली सते पोर, चोरटे शिरजोर, जना वेगळीशी कैशे. सगळे पोरं गावातले एकीकडं, तुझं एक कार्ट एकीकडं. का अशा कुठं खोड्या असतात? सगळ्या जगा विपरीत याच्या खोड्या. प्रत्येक गवळणीची धाव पुढे येण्यासाठी, भगवंताची खोडी सांगण्यासाठी एका गवळणीने यावं, तिनं सांगावं, अगं यशोदे काय सांगावं, आम्हाला सांगायला लाज वाटते पण या बोंब्याला करायला काही वाटत नाही. अशा कुठं खोड्या असतात? तिनं सांगावं, यशोदे, आमचे पती व्यापाराला गेले की जवळजवळ 2-3 महिने येत नाही. मग नेमकं परवा दिवशीच्या रात्री घरी आले होते. आता जवळजवळ मागचे 3 महिने घरी नव्हते. त्यामुळं आम्ही दोघं झोपताना एकाच बाजूवर झोपलो. तुझा कृष्ण तिकडून आला. बर येत असताना कुठून याला मुंगूस सापडला काय माहिती, तो मुंगूस घेऊन आला. बर आला ते आला, शांत बसावं की नाही. आम्ही दोघं एका बाजूवर झोपलेलो असताना मध्यरात्री जो मुंगूस घेऊन आला होता तो बरोबर आमच्या दोघांच्या मध्ये सोडला आणि हा बाबा गेला निघून. ती गवळण सांगू लागली, यशोदे काय सांगावं, रात्रभर आमची गंमत चालू आहे. आमच्या भीतीनं ते मुंगूस उड्या मारते, मुंगसाच्या भीतीनं आम्ही उड्या मारतोय, पण काय वळवळ करतोय सापडेना ना. ती गवळण म्हणू लागली, यशोदे, भूत बाधा झाली म्हणून मी अंगावरचे सगळे कपडे काढले तरी वळवळ शांत होईल. शेवटी पहाट कळलं मुंगूस आहे, तुझ्या कार्ट्यानं सोडून गेलंय. असं कुठं खोड्या असत्या? कोणती गवळण म्हणावं, अगं यशोदे काय सांगावं, हिचं सोड, पण याच्या खोड्या अशात एखाद्याच्या जीवावर बेतायचं. कुठं अशा खोड्या असतात का? ती गवळण सांगू लागली, यशोदे, माझा नातू आहे, अगदी 3 वर्षाचं लहान पोर आहे. मग अजून गल्लीतले सवंगडी उठले नव्हते म्हणून बाहेर घराच्या गोट्या खेळत होतं. गोट्या खेळण्यात एवढं मग्न होतं की तुझं तिकडून कार्ट कृष्ण आला. बर नुसता आला नाही, मेलेला साप हातात घेऊन आला. आता मेलेला साप कशाला घ्यायचा असतो? बर घेतला, काही हरकत नाही, पण त्यानं त्याच्या पुरतं खेळण्यासाठी वापरला नाही. मग माझा नातू जे होता, जो गोट्या खेळत होता, तो एवढा मग्न होता की त्याला कृष्ण आलाय पत्ताच नाही. बर कृष्णानं तरी शांत बसावं की नाही, माग गेला, त्याच्या गळ्यात साप टाकला आणि गळ्यात साप टाकून लांब जाऊन थांबला. आता गळ्यात साप टाकला, एवढ्यावर तरी शांत बसावं की नाही, शांत बसला नाही, लांब गेला आणि जोरात ओरडला, बाळ्या बाळ्या साप. गळ्यात साप जाणवल्याबरोबर, पाहिल्याबरोबर माझा नातू एवढा घाबरला, यशोदे, त्याला चड्डी काढायचं कळलं नाही, सगळा कार्यक्रम चड्डीत. कुठं खोड्या असतात अशा? मेलेला नोनी सरको, आमुच्या पोराशी दावितो दर्प, भीती दाखवतो. काही गवळणीने काही तक्रारी कराव्या, सगळ्या गवळणीच्या तक्रारी यशोदेने ऐकून घ्याव्या, पण देवाच्या रूपाचं नावन्य असं होतं. ह्या खोड्या सांगत असताना एकदा गवळणीने देवाकडे पाहावं, एकदा यशोदेकडे पाहावं, एकदा यशोदे मातेने देवाकडे पाहावं, एकदा गवळणीकडे पाहावं. देवाचंही तसंच चालू होतं, एकदा आपल्या आईकडे पाहावं, एकदा गवळणीकडे पाहावं. देवाच्या रूपाचं नावन्य असं होतं, गवळणीनं पाहिलं की खोडकर वाटायचं आणि यशोदे मातेनं पाहिलं की यशोदे मातेला वाटावं आपला पोरगा त्यातला नवच. का आपल्या पोरासारखं साजूक गावात दुसरं कुणीच नाही. मग ह्या खोड्या सांगतात ते यशोदे मातेनं विश्वासच ठेवायचा. यशोदा माता म्हणू लागली, काय ग, तुम्ही सगळ्या आल्यात म्हणून मी शांत बसले, तुमचं ऐकून घेते म्हणून तुम्ही काही बोला मी ऐकून घेईल असं होणार नाही. माझा पोरगा खोड्या करतोय याचा तुमच्याकडे सबूत आहे का? सबूत आहे का? सबूत असेल तर बोला, जर नसेल
तर यशोदा माता उलट त्या गवळणींना ताकीद देऊ लागली की उद्यापासून जर माझ्या पोराच्या नादी लागाल तर गाठ माझ्याशी. का तुम्हाला त्याचा संघ आवडत नाही ना, थोड्या वाटतात ना, मग उद्यापासून खबरदार, उद्यापासून याच्या नादी लागायचं ना. बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसतंय गोजीरवान, काय सांगता गाराने ग, गोकुळच्या नारी श्रीरंग माझा वेडा ग, त्याला नाही दुसरा जोडा ग, तुम्ही याची संगत सोडा गे. गोकुळच्या नारी, तुम्ही याच्या संगतीला यायचं नाही का. माझ्या पोरासारखा गावात दुसरा कोण दुसरा दाखवा. माझं पोरग या वेशीच्या बाजा कुंपणाच्या बाहेर जात नाही आणि तुम्ही नाही नाही ते आरोप करताय. सबूत असेल तर बोला. आता एवढं आपली आई बाजू घेते म्हटल्यावर देवानं शांत बसावं की नाही. देव शांत बसले नाही. देव त्या गवळणीकडे बघून हसू लागले. आता हसू लागल्यावर त्या गवळणींना काही चांगलं वाटेल का. आधीच त्रस्त झालेल्या अंतःकरणानं देवाची खोड्या सांगत होत्या. यशोदा भगवंताला जाब विचारेल या अनुषंगानं आलेला, पण जाब विचारायच्या सोडून यशोदा आपल्यालाच उलट विचारते, सबूत दाखवा. आणि हा बाबा मात्र तिथं खोड्या करून देखील आपल्याकडे बघून हसतो. एका गवळणीला राग आला आणि ती म्हणू लागली, बेट्या तुझ्या आईला सबूत पाहिजे का, तू येच घरी. काय करते, तुझी शेंडी बांधूनच ठेवते खांबाला, येच. तर देवाला आनंदाचे भक्ताच्या इच्छा पूर्ण कराव्या. देव त्याचसाठी अवतीर्ण झालेला. ज्या गवळणीने ताकीद द्यावी त्या गवळणीच्या घरी भगवान परमात्मा आधी सगळ्या गोपाळांना बाहेर ठेवावं. एकटे भगवान परमात्मा त्या घरामध्ये जावं. काय त्या भक्ताची गवळणीची ताकद असेल बघा. जो भगवान परमात्मा हाती येणार नाही तो भगवान परमात्मा त्या गवळणीला सहज सापडतो. आणि नुसतं सापडतो नाही, ती गवळण भगवान परमात्म्याला दोरीनं बांधून ठेवते. काय ताकद असेल. देवाला बांधावं आणि देवानेही आनंदानं बांधून घ्यावं. आता असं त्या गवळणीला आनंद त्रिभुवनात मावं नका. ती गवळण विचार करू लागली, कालच आपण यशोदेकडे गेलतो, एवढं सगळं गारानं गायलं होतं. यशोदेला शब्द दिला होता, मी तुझ्या पोराच्या खोड्या तुझ्या समोर आणून देते, सबूत दाखवते. आणि योगायोग असा हा आजच मला सापडावा. आनंद झाला. पण असे बायकाचा स्वभाव आणि पुरुषाचा स्वभाव भिन्न आहे. एखादा आनंदाचा क्षण असेल तर आपण 100 माणसं असलं तरी कोणाशी बोलणार नाही. पण स्त्री स्वभावात तसं नाही. कुणी असू द्या नाहीतर नसू द्या, सोबत जरी कुणी नसलं, एखादा दुसरी स्त्री असेल, आपली सखी असेल, दोघीचा संवाद चालू आहे तर ठीक आहे. पण स्त्री स्वभाव असा आहे, तिच्या सोबत जरी कुणी नसलं तरी बडबड केल्याशिवाय राहणार नाही. एकटीच बडबड करल, पण करल. तसे ती गवळणीला आनंद झाला. एकटीच बडबडू लागली, काल गेले होते, तुझ्या आईला विश्वास नाही, आज बेट्या मला तू सापडलाय, चल आता माझ्या बरोबर. हाताला धरलं निघाले. बरं नुसती निघाले नाही, बडबड करत निघाले. कृष्णाला पकडलंय, कृष्ण हाती लागला, यशोदेकडे चालले, जाब विचारायला चालले. हे सगळी बडबड करत असताना आजूबाजूच्या गवळणीने पाहिलं आणि पाहिल्याबरोबर ते विचार करू लागले, काल ही गेली होती बरोबर आहे, खरंच कृष्ण हिच्या हाती लागलाय का. का आतापर्यंत कुणाला लागला नाही, हिला कसा लागला हाती. म्हणून सगळ्या गवळणी माग कुणाला पकडलंय बघण्यासाठी वाकू लागल्या. पण देवही असा नंबरी होता. देवानं काय करावं, जिनं पकडलंय तिनं माग पाहिलं की आपलं कृष्ण रूप धारण करावं. आणि दुसऱ्यानं कुणी बघितलं की देवानं ते रूप सांडावं, हिच्याच नातवाचं धारण करावं. हिच्या नाताला पाहिल्याबरोबर गवळणी म्हणायच्या, काय बहुतेक कालपर्यंत चांगली होती, बहुतेक काल हिला वेड्याचा झटका आला का, काल ताकीद देऊन आली, येच म्हणून बांधून ठेवते. घरी आल्यानंतर बहुतेक सतत चिंतनातून हिला येड लागला असावं का, आपल्या नातवाला धरलंय, कृष्ण कृष्ण म्हणून बोंबलते. ती गवळण हसू लागल्याबरोबर आता भक्ताचा असा आहे की जन जरी हसलं तरी भक्त त्याची पर्वा करत नाही. आपल्या आपल्या भक्तीमध्ये मंद भक्त असतो. मंद काय, जन हसू द्या नाहीतर काय करू द्या. ती गवळण हे तशीच. जगानं हसलं तरी तिनं लक्ष दिलं
नाही का भगवंताला धरलंय, तिला ठाम आहे. माग कोण आहे? कृष्णच आहे. देवाला धरलेलं फरफटत ओढत निघाले. दर मजल करत नंद राजाचा वाडा आला. आणि वाडा आल्याबरोबर यशोदेला जोरात हाक मारली, यशोदे बाहेर ये. का काल लय डोमात म्हटली होती माझा कृष्ण असा नाही, माझा कृष्ण असा नाही. अगं मी आज चोरी करताना त्याला पकडले, बाहेर ये. एवढं म्हटल्याबरोबर यशोदा ही चिंतित पडली. का आता कृष्णाला घास भरवलेला, शेवटचा घास आत्ता भरवलाय. आणि हात देऊन हा बाबा गेला कधी तिच्याकडं, वर तिच्याकडं जाऊन तिनं याला त्याला धरून इकडं आणला तरी कधी, कोण आहे बघण्याकरता लगबगीनं यशोदा माता बाहेर आली. आणि यशोदा मातेला पाहिल्याबरोबर त्या गवळणीने जोरात भगवंताचा जो हात धरलेला तो पुढं केला, जोरात पायऱ्यावर ढकलून दिला. हे बघ तुझं कार्ट. आता यशोदेनं उठवून पाहिल्याबरोबर यशोदा माता तिचाच नातू बघून जी हसायला सुरुवात केली. आता सगळं जग हसत होतं, ठीक होतं, पण जिचं कार्ट आहे, ज्याला आपण चोरी करताना पकडलंय, ती त्याची आई आहे. आणि आई असणारी यशोदाच निर्लज्जपणाला हसते म्हटल्यावर बरं वाटेल का? ती गवळण म्हणू लागली, अगं यशोदे, जनाची नाही तरी मनाची लाज ठेव. का तुझं पोरग खोड्या करतय, आज मी त्याला पकडलंय, तुझ्या समोर आणले, तू मात्र त्याला जाग विचारायचा सोडून निर्लज्जपणे हसते. थोडी तरी लाज ठेव. आता यशोदा माता म्हणू लागली, लाज ठेवेन ग, पण एकदा बघ तरी कोण आहे, निदान एकदा तरी पाहशील का नाही? तुझ्या नाही माझ्या समाधाना करता पाह कोण आहे. एवढं म्हटल्याबरोबर तिला थोडं शंका यावी. शंका आल्याबरोबर आता देवाचं वर्म आहे. बुद्धीत शंका आली की देव राहत नाही निश्चित. आतापर्यंत तिला कृष्ण दिसत होता, पण बुद्धीत थोडी शंका आली. आल्याबरोबर जो देव म्हणून दिसत होता तो मात्र आता तिचाच नातू निघाला. देवानं रूप पालटलं, ते रूप पालटलेलं दिसू लागलं. आता नातूला पाहिल्याबरोबर आजीचं प्रेम जागू झालं. पटकन कमरेवर घेतलं, गालावर हात फिरवू लागले. तिच्या लक्षातच नाही आपण कृष्णाला पकडून आणलंय, काय काय धरून पकडून आणलंय. ती म्हणू लागली, अरे बाळ्या, निदान एकदा तरी मला हाक मारायची, आजी आजी, कृष्ण नाही मी आहे म्हणून. एवढं ओढून तुला फरफटत आणलंय, कुठं लागलं नाही ना रे. माया जागृत झाली, बाहेर आली. बाहेर आल्याबरोबर आपला वाडा सोडून दिलाय म्हटल्यानंतर देवानं परत नातवाचं रूप सांडावं, आपलं मूळ रूप धारण करावं. कृष्णाला पाहिल्याबरोबर परत द्वेष यावा, परत खाली आपटावं, परत हात धरावा, परत म्हणावं चल आत्ताच्या आत्ता. देवानं चल म्हटल्याबरोबर झटका दिला. आणि झटका देऊन देवानं म्हणू लागले, हे बघ, आता नेलं होतं नातवाचं रूप धारण केलं, आता जर परत नेलं तर याद राख, का आता नातवाचं धारण करणार नाही, मग तुझ्या नवऱ्याचंच धारण करेल, बघ काय होत. आता तिला बरं वाटलं असेल का असं म्हटलं. तिनं देवाचा नात तिथं सोडला, निघून गेली. पण हे सगळं नंद राजानं लांबून पाहिलं. त्यांच्या लक्षात आलं आपल्या नातवाचे प्रताप सामान्य नाही, कुठं तरी आळा बसला पाहिजे. मग त्यांनी लगेच यशोदा मातेला हाक मारली, अहो ऐकलत का आपल्या नातवाचे अनेक प्रकार कानी आलेत, का बंदोबस्त करावा लागेल. काय करायचा बंदोबस्त? नंद राजाने सांगावं, काही नाही, आपला जो व्यापार आहे, उद्योग आहे, गोधन घेऊन वाळवंटात जावे. तो गवळ्याचा व्यापार, गवळ्याची शाळा देवाला द्यावी. देवाला हाक मारली. देवानंही आनंदानं होकार दिला. देवानं आनंदानं सांगितलं, बाबा काळजी करू नका, उद्या पासून मी सगळे गोधन घेऊन रानात जाईन. उद्या जाईन मी राना सवे घेऊन गोधना, काळजी करू नका, सगळे गोधन घेऊन रानात जाईन. देवानं आपल्या सवंगड्याला सांगावं, सगळ्यांना हकारून गोळा करावं, सगळ्याला सांगावं उद्यापासून आपल्याला गोधन घेऊन जायचं, तेव्हा सगळ्यांनी उपस्थित राहा. पण देवानं दंडक दिला, सगळ्यांनी येत असताना आपापल्या शिदोऱ्या आणायच्या, कोणी खाली हात मोकळ्या हाताने यायचं नाही, दंडक दिला. सगळे गोपाळ देवाने सांगितलेल्या वेळेत जमले. स्वतः भगवान परमात्मा आपल्या आपल्या आयुध घेऊन, पावा घेऊन, मुरली घेऊन, सगळे देव आपल्या आपल्या आयुधात सज्ज, सगळ्या गोपाळांना घेऊन वाळवंटात भगवान परमात्म्याने नाना विविध प्रकारचे खेळ खेळावे.
आणि सगळ्या गोपाळांसमवेत काल्याचा सोहळा साजरा करावा. आणि हा काला असा अनुपम्य, ब्रह्मादिक देवांना सुद्धा या कालाच्या आसक्ती होती, पण त्यांना प्राप्त झाला नाही. संत महात्म्यांनी आग्रगणानं हा काला सांगितलेला आहे. फार काल्याचं महत्व आहे. एवढं महत्व आहे की तुकोबाराय सांगतात, या काल्याच्या लोभापोटी आम्ही जिथं वास्तव्य करतो तिथं भेटत नाही. या करता काला प्राप्त व्हावा, या करता आम्ही आमचं निजधाम सोडतो आणि इथं येतो. का? आम्ही जिथं राहतो तिथं भेटत नाही. एवढं काला दुर्लभ. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठितो आईशे नाही केवळ काही काल्याचे. हा दही भात रूपी काला तुकोबारायची भाषा आहे. हा काला सेवन करण्यासाठी आम्ही वैकुंठ सांगलं आणि हा काला सेवन करण्याकरता इथं आलो. पण दही भात हा फक्त रूपक काला. खरा काला तुकोबाराय सांगतात, संत महात्म्यांनी आम्हाला जो काला दिलेला आहे तो असा अप्रतिम काला आहे. आपल्या अंतःकरणात भक्ती सुख जागं व्हावं, प्रेम जागं व्हावं, या करता संत महात्म्यांनी सोय करावी. सगळे देवाचे नाम एकत्रित करावं आणि नामरूपी काला आपल्या स्वाधीन द्यावा. काला काला म्हणजे दुसरं काही नाही, देवाच्या अनेक स्वरूपाच्या नामाचं एकत्रीकरण म्हणजे परमार्थिक काला. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, असा भगवान परमात्म्याने काला साजरा करावा. प्रत्येकाच्या मुखात देवानं आपल्या हातानं कवळ भरवावं आणि असा आनंदित असणारा काला ज्याच्या सवंगड्याच्या संगतीत होता त्या सवंगडीत तुकोबाराय उपस्थित होते. आणि तुकोबाराय तोच आनंद आपल्या समोर मांडतात की गवळणी ज्या बोलत आहेत ते सामान्य नाहीत. गवळणी ज्या अनुषंगानं बोलत आहेत ते देवाला पकडणं, संतांना पकडणं, या दोघांनाही एकत्रित पकडणं म्हणजे गवळणीचा अधिकार हा असामान्य. आणि असामान्य असणाऱ्या गवळणी नेमकं काय करत आहात तुकोबाराय सोप्या भाषेत आपल्याला म्हणतात. त्यांचं नियोजन चाललंय, एक तर मला पकडायचं आणि देवाला पकडायचं. का? चोरीला आळा बसण्यासाठी. बोलवितो देवा तुका गडियाचा मेळावा, मग हे टाकतील खोडी, तोंडी लागली ते गोडी, ज्ञानोबा माऊली